हॅलो माझ्या गोड दोस्तांनो. आज गोष्टाई घेऊन आली आहे एक नवीन सिरीज, आई एक प्रश्न. ही गोष्टाई तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. हां, तर आज माझ्या बाळाला प्रश्न पडलाय की इंद्रधनुष्य कसं बनतं, रेनबो कसं बनतं. चला पाहूया एका बाळाचे प्रश्न आणि आईचे उत्तर. आई, काय ग बाळा? एक विचारू? विचार ना बाळा, मी ऐकते. आई, आज मला शाळेतून येताना इंद्रधनुष्य दिसलं. खूप सुंदर होतं. ते कसं बनतं ग? अरे वा, तू नीट पाहिलंस का? मला सांग बरं, ते कधी दिसलं? पाऊस पडत होता का? नाही, पाऊस थांबला होता. आणि ऊन? हो, ऊन होतं. शाब्बास, म्हणजे पाऊस नुकताच थांबला होता. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे ऊन. बस, इथेच तर सगळी गंमत आहे. हवेत अजूनही पावसाचे छोटे छोटे थेंब असतात आणि त्याच वेळी सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडतो. पण रंग ते कुठून आले? अरे, हा प्रश्न मला लहानपणीही पडायचा. आपल्याला सूर्यप्रकाश पांढरा दिसतो ना, हो, पण गंमत अशी आहे, त्या पांढऱ्या प्रकाशात 7 रंग लपलेले असतात. खरंच? मला तर कधी दिसलेच नाही. कारण ते सगळे एकत्र असतात ना. मग सूर्यप्रकाश पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांवर पडतो आणि त्या थेंबांमुळे सूर्याचे लपलेले रंग दिसायला लागतात. म्हणून आपल्याला आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसतं. म्हणजे ते कलर आधीपासूनच होते? हो, आपल्याला फक्त ते दिसत नव्हते. आई, इंद्रधनुष थोड्या वेळाने गायब का होतं? अरे वा, हा पण छान प्रश्न आहे. बघ, इंद्रधनुष्य दिसण्यासाठी 2 गोष्टी एकाच वेळी हव्या असतात. पहिली, पावसाचे छोटे छोटे थेंब आणि दुसरी सूर्यप्रकाश म्हणजे सनलाईट. ओके, यातील एक जरी गोष्ट बदलली म्हणजे ढगांनी पुन्हा सूर्य झाकला किंवा पावसाचे थेंब सुकून गेले की रेनबो हळूच नाहीसं होतं, इंद्रधनुष्य गायब. अच्छा, म्हणजे ते कायम राहत नाही? हो, पण काळजी करू नकोस. पुन्हा पाऊस पडेल, पुन्हा ऊन पडेल आणि पुन्हा आकाशात दिसेल. म्हणजे तू पुन्हा येणार? नक्की. आणि त्याचा फोटो काढता येतं? हो, तो तर काढायचाच. आणि एक गंमत सांगू? काय? आपल्याला इंद्रधनुष्य अर्धगोलसारखं दिसतं ना, हाफ सर्कल. पण खरं तर इंद्रधनुष्य पूर्ण गोल असतं, सर्कल. काय? खरंच? हो, आपण जमिनीवर उभे असल्यामुळे आपल्याला त्याचा फक्त वरचा अर्धा भाग दिसतो. पण खूप उंचावरून म्हणजे एखाद्या विमानातून कधी कधी पूर्ण गोल इंद्रधनुष्यही दिसू शकतं. आई, आज मला खूप भारी गोष्ट कळली. काय? पावसाचे छोटे छोटे थेंब सूर्याचे लपलेले रंग दाखवतात आणि त्यालाच इंद्रधनुष्य बोलतात. वा, हे तर तू माझ्यापेक्षाही छान सांगितलंस. आई, उद्या पुन्हा एक प्रश्न विचार. मला तुझे असे प्रश्न खूप आवडतात. तू असेच प्रश्न विचारत राहा आणि आपण दोघं मिळून त्याची उत्तरं शोधत राहू. चालेल? ये! तुम्हालाही असे प्रश्न पडतात ना? मग हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच मजेदार प्रश्नांची उत्तरं ऐकायला गोष्टाईला सबस्क्राईब करा.